चला तर आज थोडंसं मैत्रिणीबद्दल मी बोलणार आहे, कारण की ह्या व्हिडिओमध्ये मी माझ्या मैत्रिणीचा बड्डे कसा सेलिब्रेट केला मी हे तुम्हाला दाखवणार आहे. तर चला म्हटलं थोडंसं मी ऐकलेलं मी वाचलेलं तुमच्याबरोबर थोडंसं शेअर करते, म्हणजे मैत्रिणीबरोबर घालवलेले क्षण किंवा मैत्रिणीबरोबरचा आनंद. मैत्रिणीसोबतचा आनंद हा आयुष्यातील अतिशय सुंदर आणि मौल्यवान अनुभव असतो. खरी मैत्री ही विश्वास, प्रेम, आपुलकी, आदर आणि एकमेकांना साथ देण्यावर आधारलेली असते. मैत्रिणीसोबत घालवलेले क्षण कायम आठवणीत राहतात. शाळा, कॉलेज, सहली, गप्पा, एकत्र केलेला अभ्यास, खरेदी, फोटो काढणे किंवा छोट्या छोट्या गोष्टींवर मन मोकळेपणाने हसणे यामुळे जीवन अधिक आनंदी आणि रंगतदार बनते. खरी मैत्री आनंदात सहभागी होतेच, पण अडचणीच्या काळातही ती आपल्याला आधार देते. जेव्हा मन उदास असते तेव्हा मैत्रिणीशी बोलल्याने मन थोडं हलके होते. ती योग्य सल्ला देते, धीर देते आणि आत्मविश्वास पण वाढवतेच. पण म्हणूनच मैत्री हे नाते खूप खास मानले जाते. मैत्रिणीसोबतचा आनंद फक्त मोजमोजच नसतो तर एकमेकांना समजून घेणे, प्रोत्साहन देणे, यशात आनंद व्यक्त करणे आणि संकटात साथ देणे यातही असतो. अशा या व्यक्तिमत्वाचा विकास होतो आणि जीवन अगदी अर्थपूर्ण बनते. म्हणूनच सांगते की मैत्रिणीसोबतचा आनंद हा पैशाने अजिबात विकत घेता येत नाही. त्यामध्ये प्रेम, विश्वास, सहकार्य आणि जिव्हाळा यामुळे मैत्रीचे नाते अधिक घट्ट होते. म्हणूनच प्रत्येकाने आपल्या मैत्रीला खूप जपून ठेवावे. राग रुसवा झाला तरी तो काही क्षणातच संपवावा आणि मैत्रीसोबतचे सुंदर क्षण आयुष्यभर तुमच्याकडे हे जपून ठेवावे. हाय, हॅलो, नमस्कार, मी अंकिता. आपल्या या छानशा व्हिडिओमध्ये परत एकदा तुमचं खूप मनापासून स्वागत करते. तुम्ही एवढा छान तुमचा वेळ काढून माझा हा व्हिडिओ पाहता, एवढे छान छान कमेंट्स करता, लाईक करता, त्याबद्दल तुमचे खूप परत एकदा धन्यवाद. आणि आपले व्हिडिओ हे असेच बघत राहा. मजा येते ना तुम्हाला आपले व्हिडिओ बघायला? बरं, चला आता आपण परत एकदा व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्हाला ही कविता मैत्रिणीबद्दल कशी वाटली हे मला नक्की सांगा. नक्कीच कमेंट्स करा हा. जर तुमच्याकडे पण अशी छानशी मैत्रीण असेल तर. आज ना माझ्या मैत्रिणीचा एका वाढदिवस आहे, तर म्हटलं चला आज व्हिडिओला सुरुवात करूया. चला तर आज कामं करेपर्यंत 12 वाजलेले. तर आज भरपूर सारी अशी भूक लागली आहे, मला जोरदार भूक लागली आहे. तर म्हटलं पहिलं नाश्ता करून घेऊया. आज आहे ना मला मंदिर साफ करायचं आहे, कारण गुरुवार आहे उद्या, तर माझा उपवास असतो, त्यामुळे सगळीच कामं मग गुरुवारी पडतात. त्यामुळे म्हटलं की आज बुधवारी आपण मंदिर साफ करून घेऊया. नेहमी मी असंच करते. तर आता मला मंदिर साफ करायचं आहे आणि मग पुढची काम. त्याच्या अगोदर म्हटलं आज ना थोडंसं फेस पॅक लावून ठेवूया चेहऱ्याला. म्हणून आहे ना मी एका वाटीमध्ये ना कॉफी पावडर घेतलं आहे आणि थोडीशी हळद पण टाकायची. इथे मी विसरली हळद टाकायला. आणि थोडंसं बेसन टाका, मध टाका आणि टमॅटोचा ज्यूस असतो ना तो थोडासा 2-3 थेंब असं घ्यायचं आणि ते छान एकजीव करायचं. आणि थोडंसं इथे माझं लिक्विड झालं, म्हणजे पातळ झालं, तर ते मी त्याच्यामध्ये अजून बेसन टाकते आणि घट्टसर असं आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे आणि ते छान आपल्या चेहऱ्याला लावून घ्यायचं आहे. ह्याच्याने आपलं चेहरा एकदम स्वच्छ आणि क्लीन होतो. तर तुम्ही हे आठवड्यातून 2दा जरी केलात तरी खूप छान आहे. आत्ताच केलं होतं, हे बघा परत सफेद झालेत. परत आता करावं लागेल मला. फक्त असे समोरचेच होतात, आतून नाही होत. कलर करेल. आणि हो, मी आता हा फेस पॅक बनवला आहे ना तुमच्यासमोर, तर असा आठवड्यातून एकदा वगैरे लावला ना, आपल्या घरच्या घरी फेशियल वगैरे करायचं नसेल तर आपण हे यूज करू शकतो आणि खरंच छान इफेक्ट येतो ह्याचा. घरगुती उपाय काहीतरी आपला करत राहायचा. थोडीशी हळद नाही टाकली मी, ह्याच्यामध्ये हळद पण टाकू शकता.
इथे मला बघून लावता येत नाहीये, मी लावून येते मग तुम्हाला दाखवते. सगळं लावून आलेली आहे आणि एवढं उरलेलं आहे. आता हे आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो, हे काय खराब होत नाही, अजून एकदा यूज करू शकतो आपण ह्याचा. तर असं लावून ठेवायचं आणि आपली बाकीची कामं करून घ्यायची. बघा, तुम्ही बघू शकता किती छान क्लीन झाला आहे चेहरा एकदम. आत्ता धुतलं, 10-15 मिनटं ठेवायचं ते सुकेपर्यंत आणि छान थोडंसं टॅप 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 करून पुसून घ्यायचं. मस्त ना. खरंच तुम्ही वापरून बघा, खूप छान आहे फेस पॅक. आठवड्यातून एकदा तरी आपण यूज केलाच पाहिजे. छान मस्त. हे असं आहे, थोडं काही ना काहीतरी आपल्या घरात उद्योग आपण करायचे. तर चला बघा, आपलं इथे छानसं असं माझं मंदिर सजवून झालेलं आहे. देवांना स्वच्छ अंघोळ घालून त्यांना नीटनेटकं व्यवस्थित आपल्या जागेवर ठेवून मी आज आपलं मंदिर इतकं छान स्वच्छ सुंदर केलेलं आहे. आपल्या आईला बघाल तर आहा हा, किती छान त्यांचं रूप आलं आहे. खूपच सुंदर दिसतात ना. अगदी म्हणजे मला तरी असं वाटतं की त्या माझ्याकडे बघतच आहेत, असं इतकं सुंदर त्यांचं रूप येतं. हे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते, पण जर तुम्ही समोरून त्यांना बघाल ना तर खरंच तुम्ही त्यांच्या प्रेमात पडाल. बघा किती छान गोड हसते आई, हो की नाही? दिसतंय की नाही तुम्हाला? जर दिसत असेल तर नक्की मला कमेंट्स करा. बरं चला, आता आहे ना, इकडे माझं जे काय मंदिर वगैरे आज स्वच्छ करायचं होतं ते सगळं करून झालेलं आहे आणि आता देवपूजा पण माझी केलेली आहे. चला. चला, तर आता मी डायरेक्ट तुम्हाला संध्याकाळी भेटते आहे, कारण की आज आहे नॉनव्हेजचा वार, म्हणजे आज आहे बुधवार. मी म्हटलं ना तुम्हाला, उद्या माझा उपवास आहे, उद्या गुरुवार आहे, तर मला आज मंदिर साफ करायचं आहे. तर मग मी काय करते माहिती आहे का, दुपारी अजिबात काही नॉनव्हेज वगैरे आम्ही अजिबात काही खात नाही. जे काय असेल ते आहो संध्याकाळी येतात, मग आमचं ठरतं काय बनवायचं काय नाही, आणि मग रात्रीच आमचं नॉनव्हेजचा प्रकार हा असतो. आणि जर काही उरलं वगैरे असेल फ्रीजमध्ये वगैरे काय असेल तर मग असं वाराला दुपारी वगैरे आम्ही खाल्लं जातं ते. पण ते कसं, बुधवारी जर मला मंदिर साफ करायचं असेल तर मी अजिबात त्याला शिवतही नाही, हो की नाही? बरोबर की नाही? म्हणजे आपल्याला मंदिर साफ करायचं आपल्याला माहिती आहे, तर आपण कशाला कामं वाढवायची? तर तेवढ्या वेळात मी असं पहिला मंदिर साफ करून घेते आणि मग संध्याकाळी आम्ही असा हा नॉनव्हेजचा बेत बनवतो. तर आज आहे ना, इथे आता मी पीठ मळते आहे. एका साईडला चहा घातली आहे, कोरी चहा घातली आहे, आणि एका साईडला आहे ना भात शिजत घातला आहे. चला, इथे पीठ मळून झालं आहे. कोरी चहा कोणासाठी, तर आमच्याकडे ना एक काका आले आहेत, आमच्या सोसायटीमधलेच आहेत. तर ते आत्ताच आलेले, त्यांनाच भेटण्यासाठी, त्यांचं काय काम होतं त्याच्यासाठी ते आले होते. पण त्यांना कोरी चहा लागते, त्यांना दुधाचा चहा आवडत नाही, तर मग त्यांच्यासाठी कोरी चहा बनवून दिली आहे. बरं चला, आता भाताकडे आली आहे. भात आता इथे होतो आहे. तर मी नेहमी सांगते ना तुम्हाला की मी भात असा शिजवत नाही, म्हणजे झाकण लावून शिजवत नाही, त्याचं पाणी काढते आणि मग तो भात आपला सुट्टा सुट्टा तसा आम्ही खातो. तर इथे आता माझं पीठ मुरून झालं आहे आणि आता छान मस्त फटाफट अशा टमटमीत चपात्या करून घेते. चला. चला, तर आता तयार झाली आहे. आता जायचं आहे मला, माझ्या मैत्रिणीचा बड्डे आहे, तिने फोन करून बोलवलं आहे. तर माझं चिकन बाकी आहे, चिकन बनवायचं इथे. चला, रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते.
बघा इकडे कांदा घेतलाय, जिरं घेतलंय, काळी मिरी, लसूण, मिरची आणि अद्रक आणि ह्या साईडला पुदिना आहे आणि कोथिंबीर. हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ह्यामध्ये पाणी टाकून आपल्याला छान पेस्ट वाटून घ्यायची आहे. चला आता माझी इथे सगळी तयारी झाली आहे, म्हणजे माझी स्वतःची तयारी झाली आहे. मी स्वतः रेडी झाली आहे. मला माझ्या मैत्रिणीच्या बड्डेला जायचं आहे. त्याच्यासाठी अगोदर भात बनवून घेतला, चपाती बनवून घेतला. आता म्हटलं चिकनचं फक्त चिकन राहिलं आहे, तर म्हटलं चिकन आपण आता ह्या कुकरमध्ये बनवूया. म्हणून झटपट अशी तुम्हाला ही रेसिपी दाखवते आहे. तर थोडंसं तेल घ्यायचं, थोडंसं तूप घ्यायचं. दोन्ही समप्रमाणात घेतलात तरीही चालेल, नाही तर कमी जास्त केलात तरीही चालेल. आणि ते टाकून त्याच्यामध्ये आपल्याला खडा मसाला टाकायचा. तर खड्या मसाल्यामध्ये मी घेतलं आहे लवंग, काळी मिरी, मोठी वेलची, छोटी वेलची आणि तेजपत्ता, थोडीशी दालचिनी, म्हणजे एक तुकडाभर असं दालचिनी टाका. नंतर आहे ना थोडंसं जिरं टाका त्यामध्ये. नाही, जिरं नाही टाकायचं आहे, सॉरी, जिरं आपण मसाल्यामध्ये टाकलं आहे. बरं, आता आपल्याला एक कांदा घ्यायचा आहे मीडियम आकाराचा, कारण कांदा आपल्याला मसाल्यामध्ये पण टाकला आहे, त्यामुळे फक्त इथे आपल्याला फोडणी तयार करायची आहे, म्हणून कांदा टाकायचा आहे. कांदा छान परतवून झाला, फक्त परतवून घ्यायचं आपल्याला, त्याला अजिबात लाल गुलाबी वगैरे असं काहीच करायचं नाही आहे. फक्त एक कांद्याची फोडणी पाहिजे म्हणून आपण कांदा टाकला आहे. कांदा छान परतवून झाल्यानंतर हे चिकन सगळं टाकून द्या त्याच्यामध्ये. आणि चिकन पण आपलं अगदी व्यवस्थित बघा त्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला ह्या कांद्याबरोबर हे चिकन भाजून घ्यायचं आहे. मग काय, जो आपण हे वाटण करून ठेवलं होतं ते वाटण ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे. वाटण टाकल्यानंतर जर तुम्हाला एक वाफ काढायची आहे तर झाकण लावून एक वाफ तुम्ही काढू शकता, म्हणजे तो मसाला अगदी चिकनला मुरून जाणार. पण मला इथे खरंच खूप घाई होती, त्यामुळे मी मसाल्याचं पाणी छान धुतलं आणि त्याच्यामध्ये ते टाकून दिलं आहे, म्हणजे आपल्या चिकनमध्ये. आणि आता आपल्याला अंदाजाने आपल्याला किती रस्सा पाहिजे आहे तर मी ते थोडंच बनवते आपल्या चिकननुसार. म्हणजे आपण चिकन जर जास्त असेल तर आपल्याला मसाल्याची क्वांटिटी पण जास्त करावी लागेल आणि पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे ठेवा. बरं, आता इथे मी चवीनुसार ह्यामध्ये मीठ टाकून घेतलं आहे आणि मग काय, आपलं चिकन आता इथे बनायला तयार आहे. तर मस्त आता मी ह्याला झाकण लावून घेते. त्याच्या अगोदर एक चमचाभर आपल्याला ह्याच्यामध्ये चिकन मसाला टाकायचा आहे. बरं, तुमच्याकडे चिकन मसाला कोणताही चालेल, एव्हरेस्टचा चालेल, घरगुती चालेल, किंवा जरी तुम्ही चिकन मसाला नाही टाकलात आणि गरम मसाला पावडर टाकलात ना तरी पण अगदी छान चव येणार ह्याला. झटपट असं चिकन इथे आता आपलं तयार होणार आहे. तर चला व्यवस्थित एक जीव मी करून घेते, मिक्स करून घेते आणि आता ह्याला झाकण लावून मस्त आपल्याला 2-3 शिट्ट्यांमध्ये आपलं हे चिकन तयार होणार आहे. चला, तर मी आलेली आहे इथे स्टुडिओमध्ये. म्हणजे ना माझी जी मैत्रीण आहे ना, तिचं बड्डे आहे ना, तर ती माझी वाट बघून बघून निघून गेली, कारण की तिला ना टॅटो काढायचा होता. तर ओम साईराम असा तिने हातावरती टॅटो काढला आहे आणि तिला आजच काढायचा होता. मला म्हणाली माझा बड्डे आहे ना, तर मला आज माझ्याकडून माझ्यासाठी काहीतरी गिफ्ट पाहिजे, म्हणून तिने तिच्या हातावरती असं साईबाबांचा फोटो आणि नाव असं कोरून घेतलं आहे. तर मग डायरेक्ट मी इथेच आली आणि मग इथे येऊन तिला भेटली आहे. तर चला आता आपण पुढे बघूया.
चला आता टॅटो वगैरे काढून झालं, आता मग काय पार्टी. पाणीपुरी, आईस्क्रीम, भारीच. खूप मजा केली आज इथं आपण त्या दिवशी, खरंच खूप मजा केली. आणि हे क्षण, हा व्हिडिओ हा कायमचा आपल्या आठवणीत राहणार आहे. चला. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर सीता, हॅपी बर्थडे टू यू. तोडली चावी. अरे अरे नाही लागलं. चला मग काय, पार्टी वगैरे बड्डे वगैरे सगळं संपलेलं आहे आणि आता आम्ही घरी आलो आहे. तर हा पहिला आल्या आल्या हा चिकनचा कुकर खोलून बघितला तर काय सुगंध सुटला हो, काय भारीच झालेलं हे चिकन. अगदी झटपट असं माझं हे चिकन तयार होतं. अहो माझी आतुरतेने वाट बघत होते, कारण अहोंना आणि आम्हाला आता चिकन खायचं होतं, म्हणजे आता आम्हाला जेवायचं होतं. तर चला इथे मी ताट वाढते आहे आणि आम्ही आता थोड्या वेळातच जेवून घेऊ. तोपर्यंत आपण पुन्हा भेटूया. हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा. चिकनची रेसिपी कशी वाटली, माझ्या मैत्रिणीचा बड्डे कसा वाटला, आणि हो सकाळी जी मी कविता सांगितली होती तुम्हाला ती कशी वाटली हे मला नक्की कमेंट्स करून सांगा. आपण पुन्हा भेटूया. सगळं आमचं झालं फिरून बिरून, म्हणजे तिला टॅटो काढायचा होता तर टॅटो काढायला गेलेलो आम्ही. तर टॅटो वगैरे काढून आलो आणि घरी येताना लक्षात आलं की अरे बापरे, मी कानातलेच नाही घातलेत. राहून दे म्हटलं, जाऊन दे, कसं जे आहे तसंच चला म्हटलं आता. आणि तेव्हा आठवण करून काय फायदा. तर अशा प्रकारे मस्त आमचा बड्डे सेलिब्रेट झाला, आमचा म्हणजे सीताचा. सीता परत एकदा तुला हॅपी बर्थडे. आणि छान मजा आली, पार्टी एकदम मस्त होती, छोटीशी होती पण छान होती. तुला आनंद भेटला ना, बस झालं. तर चला, आज दिवस मस्त गेलेला आहे, छान गेला दिवस. आणि दाखवलं मी तुम्हाला आज दिवसभरात मी काय काय करू शकले. आणि चिकनची रेसिपी, चिकन एकदम भारी झालं आहे. जेवायचं आहे, अजून जेवलो नाही आहे. चला हा व्हिडिओ इथेच संपवते. आपण परत पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझे व्हिडिओ असेच बघत राहा. आणि जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आवडला तर एक लाईक करा. चला बाय.